नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज मुखवास बनवून दाखवणार आहे आयुर्वेदिक। त्याच्यासाठी मी शेपा घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, आळशी घेतलेली आहे, दाणा डाळ घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत। आता हा शेपा जो आहे तो आपण तव्यावर परतून घेऊया, जेणेकरून त्याच्यातला तो कडवटपणा जाऊन आणि भाजल्याने जास्ती स्वादिष्ट होईल। शेपा आपल्या शरीरासाठी पचनासाठी खूप चांगला आहे। हे बघा, आता हे भाजून झालेलं आहे। आता आपण हे शेपा काढून घेऊया। आता हे राजिने आहेत, हे सुद्धा परतून घेऊया। बघा, असं थोडं परतून बघा, त्याचा थोडासा कलर बदलला का, हे बघा कलर बदललेला आहे। आता हे राजिने सुद्धा आपण काढून घेऊया। बघा, सगळे पदार्थ भाजल्यानंतर हा एकत्र करून घेणार आहोत आपण। आता जरी वेगवेगळे असले तरी भाजल्यानंतर सगळे एकत्र करूया। आता ही आळशी टाकलेली आहे, अशी कशी तडतड करायला लागली आहे, तिला का आता आपण जास्ती भाजणार नाही, लगेच काढून घेऊया। हे बघा, काढून बघा तडतड करत होती, आता ती काढून घेतलेली आहे। आता हे तीळ टाकलेले आहेत, तिळाचा सुद्धा थोडासा लालसरपणा आला की आपण तीळसुद्धा त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। हे बघा, आता ओवा आहे, हा ओवासुद्धा खूप आयुर्वेदिक आहे, तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे। आता हे सुद्धा आपण ओवासुद्धा परतून घेतलेला आहे, थोडा कलर बदललेला आहे बघा त्याचा। आता हा ओवासुद्धा आपण काढून घेतल्यानंतर आता धाणा डाळ आहे, ती तशी पण ती कुरकुरीतच आहे, पण तिचा कुरकुरीतपणा अजून कडक होण्यासाठी आपण ते भाजलेले आहे। आता हे जे मिश्रण आहे ते आता सगळं आपण मिश्रण एकत्र केले आहे। आता हे मीठ आहे, हे मीठ आपण याला कसं लावायचं ते बघूया। यामध्ये आता पाणी टाकूया आपण, ह्या सेंद्रिय मीठ आहे। आता मीठ विरघळलं हे बघा, अशा प्रकारे विरघळावं। आता बऱ्यापैकी विरघळलेला आहे। आता जो मिठाचं पाणी आहे या मिश्रणामध्ये आपण टाकून घेऊया। हे बघा, आता हे याच्यामध्ये टाकून घेवा, त्याने हा जो मुखवास तयार केलेला आहे या मिठाने अजून स्वादिष्ट लागेल आणि जास्ती चविष्ट लागेल। हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाला हा जो मीठ लागला पाहिजे असं प्रकारे आपण हा चांगला चोळून घेऊया मिश्रणाला। हे बघा, तयार झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे हे बघा थोडासा ओलसर झालेला आहे आणि सगळीकडे तो लागला गेलेला आहे। आता हा ओलसरपणा जाण्यासाठी आता आपण पुन्हा हे मिश्रण जे आहे, हा मुखवास जो तयार केलेला आहे तो आता आपण पुन्हा गरम तव्यावर परतून घेऊया। हा जो मीठ आहे ह्या परतलेल्यानं गरम केल्यानं पुन्हा हा जो मीठ आहे तो संपूर्ण ह्या मुखवासाला चांगला मिक्स होऊन आणि चांगला स्वादिष्ट होईल। हे बघा, अशा प्रकारे चांगलं परतून घेऊया। हे बघा, असा सगळा मोकळा झालेला आहे। आता हा कडक झालेला आहे चांगला। हे बघा, आता त्याच्यातला ओलसरपणा निघून गेलेला आहे। कसा भरभरीत झाला आहे बघा, मोकळा झाला एकदम, त्याच्यातला ओलसरपणा राहिलाच नाही त्या। आता हा मुखवास आहे, हा आपण 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी चांगला हवाबंद डब्यामध्ये जर ठेवला तर तो राहू शकतो। आपला मुखवास रेडी आहे।